एखाद्या सिनेमाचा दुसरा भाग येत असला तर लोक त्या सिनेमाची खूप आतुरतेने वाट पाहतात। तो सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा अशी प्रेक्षकांची इच्छा असते। पण इथे काही प्रमाणात प्रेक्षकांमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत थोडी वेगळी भावना पाहायला मिळत आहे। नुकताच धर्मवीर 2चा टीजर प्रदर्शित झालाय आणि या टीजरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय। तर पाहूया प्रेक्षकांच्या मनातील या टीजर बद्दलच्या आणि टीजर मधील 4 महत्त्वाच्या गोष्टी। एकंदरीतच टीजर हा खूप उत्तम झालाय। टीजर मधील म्युझिक, आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांचा अभिनय आणि विशेष म्हणजे ही त्यांची नजर, हे सर्व काही सिनेमाची उत्सुकता वाढवतात। तर सुरुवातीला बोलल्याप्रमाणे पाहूयात या सिनेमाबद्दलचे 4 महत्त्वाचे मुद्दे ज्याबद्दल प्रेक्षक सध्या बोलत आहेत। तर टीजर मध्ये आपल्याला आनंद दिघे साहेब हे रेल्वे रुळाच्या बाजूने चालताना दिसत आहेत। जसं की दिघे साहेबांचा अपघाती मृत्यू हा 2001 साली झाला होता। त्याआधी म्हणजेच 90च्या दशकात मुंबईतील लोकल ट्रेन ह्या अशा दिसत होत्या आणि इथे सिनेमातील ट्रेन ही अशी दाखवण्यात आली आहे जी की आत्ताच्या काळातील आहे असं दिसतंय। तर यावर अनेकांचं असं मत आहे की जर सिनेमात अजून जास्त खरेपणा दाखवायचा असेल तरी ते VFXचा वापर केला जाऊ शकत होता। तसं बघायचं झालं तर हा काही एवढा मेजर पॉईंट नाहीये, पण सर्वांनाच माहिती आहे प्रवीण तरडे यांच्या सिनेमाला चांगलंच बजेट असतं, त्याचबरोबर ते त्यांच्या सिनेमात कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाहीत। म्हणूनच सध्या प्रेक्षक या मुद्द्यावर बोलत आहेत। आता निवडणुकीसाठी दिघे साहेबांच्या नावाचा वापर केला जातोय का? हा सिनेमा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का प्रदर्शित केला जातोय? अशा काही कमेंट्स या टीजर खाली प्रेक्षकांकडून सध्या केल्या जात आहेत। त्याचबरोबर अनेकांचं असं मत आहे की हा सिनेमा विधानसभा निवडणुकीनंतर प्रदर्शित केला जावा। तर मग खरंच हा सिनेमा घाई गडबडीत बनवला गेलाय का? तर तसं काही इथे दिसत नाही, कारण जर आपण धर्मवीर 1 बद्दल बघितलं तर त्या सिनेमापेक्षा जास्त दिवस या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी लागत आहेत। धर्मवीर 1चं चित्रीकरण हे 2021च्या डिसेंबर ते 2022च्या जानेवारी पर्यंत चाललं, म्हणजे 2 महिने या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लागलेत आणि लगेचच 3 महिन्यानंतर म्हणजे 13 मे 2022ला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला। त्याच इथे धर्मवीर 2चं चित्रीकरण हे 2023च्या डिसेंबर महिन्यात चालू झालं आणि फेब्रुवारी 2024च्या सुरुवातीला पूर्ण झालं। आता हा सिनेमा येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, म्हणजे हा सिनेमा चित्रीकरणाच्या 6 महिन्यानंतर प्रदर्शित केला जात आहे, जो की पहिल्या भागापेक्षा 3 महिन्यांनी लांबला आहे। आतापर्यंत अनेक मराठी सिनेमे हे हिंदीत प्रदर्शित होतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र ते सिनेमे काही मराठी सोडून इतर भाषेत सिनेमागृहात लागलेच नाहीत। पण आता असं दिसतंय की धर्मवीर 2 हा सिनेमा मराठी बरोबरच हिंदीतही सिनेमागृहात प्रदर्शित होईल, कारण धर्मवीर 1 हा सिनेमा हिंदी भाषेत YouTubeवर अवेलेबल आहे आणि त्याला 14 लाखांहून अधिक लोकांचे व्ह्यूज हे मिळाले आहेत, म्हणजेच हिंदी भाषेतील लोकांनाही हा सिनेमा बघायचा आहे। आणि आता या दुसऱ्या भागाचा मराठी बरोबरच हिंदीतही टीजर प्रदर्शित करण्यात आलाय। म्हणजे आता हे तर नक्की झालंय की मराठी बरोबरच हिंदीतही हा सिनेमा प्रदर्शित होईल। धर्मवीर 2च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टायटल पाहायला मिळतं। म्हणजेच काय तर दिघे साहेबांचं हिंदुत्व हे मुस्लिम विरोधी नव्हतं, तर ते अन्याय विरोधात होतं। तेच आपल्याला इथे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी धर्मवीर 2च्या पहिल्याच टीजरमध्ये दाखवून दिलंय। टीजरमध्ये दिसतं की त्यांना राखी बांधण्यासाठी आलेल्या महिलांपैकी काही मुस्लिम महिलाही आहेत, ज्यांच्या मदतीसाठी दिघे साहेब हे ठामपणे उभे राहतात। यंदाची राखी पौर्णिमा नगमाच्या दारात, याचाच अर्थ असा की दिघे साहेब हे न्याय करताना धर्म बघत नव्हते। आता पहिल्याच टीजरला प्रेक्षकांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे, म्हणूनच अशी आशा आहे की बॉक्स ऑफिसवर धर्मवीर 1 पेक्षाही जास्तची कमाई धर्मवीर 2 हा सिनेमा करेल।